एलसी वरती, तर ते थोडंसं होतच नव्हतं. हा म्हणजे फिजिकलचा प्रॉब्लेम, मला वाटतं की एक्झाम्पल मध्ये काही प्रॉब्लेम. एक्झाम्पल मध्ये नाही तुम्हाला एक्झाम सम मध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये ना? नाही मॅम. कारण की तुम्हाला ज्या एक्झाम्पल मध्ये आहे, जर हायर पॉवर असेल तर हायर पॉवर तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं असतं त्यांनी, म्हणजे रेस टू व्हॅल्यू असते ती त्यांनी ऑलरेडी दिलेली असते, त्याच्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही. आणि काढायचं कसं, हे जेव्हा आपलं जानेवारीमध्ये कॉलेज सुरू होणार आहे, तर त्यावेळेला तुम्ही फिजिकली येणार आहात कॉलेजला 1 जानेवारीच्या पुढे, तर तेव्हा मी तुम्हाला समजून सांगेल, कॅल्सी घेऊन यायचं, म्हणजे मग कॅल्सीवर तुम्हाला मी एक्सप्लेन करेल. ठीक आहे. बाकी सम्स किंवा फॉर्म्युलामध्ये तुम्हाला काही डिफिकल्टीज आहेत? हो मॅम. ठीक आहे, चलो मग आपण आज आता नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करूया, सेकंड चॅप्टर. ठीक आहे. आता फर्स्ट चॅप्टर आपला कम्प्लीट झालाय, त्याची रिव्हिजन मी घेणार आहे, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. पण थोडा अभ्यास तुम्हाला करावा लागेल, कारण की मी रिव्हिजन घेणार आहे. मी पूर्ण डिटेलमध्ये शिकवणार नाही, मी फक्त रिव्हिजन घेईल जेव्हा जानेवारीमध्ये कॉलेज स्टार्ट होईल. ठीक आहे. चलो विल स्टार्ट विथ द मॅम नेक्स्ट. फक्त तेवढ्या स्टेपचाच मला प्रॉब्लेम आला, त्यामुळे ते आन्सर येत नव्हतं, म्हणून थोडीशी भीती वाटत होती. नाही, काही प्रॉब्लेम नाही, मी ते सॉर्ट आउट करेल जेव्हा कॉलेज सुरू होईल तेव्हा. डोंट वरी. ओके. चलो we will start with the next chapter, that is second chapter, shares and dividend. हॅलो हॅलो. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे हा वैष्णव? मॅम, हा मी डिव्हिजन बी म्हणणं पण आम्हाला मॅथमॅटिक्स नाही येत, आम्हाला लिंक पाठवताय त्या ग्रुपवर. तुम्ही जर मॅथ्सचे असाल तर मॅथ्सला जॉईन व्हायचं, नसेल तर नाही व्हायचं. ओके मॅम. यू कॅन रिमूव्ह. चलो लेट्स स्टार्ट. आज आपण टॉपिक घेणार आहे शेअर्स आणि डिव्हिडंडचा. ठीक आहे. हा सेकंड चॅप्टर 2 याच्यामध्ये आहे. शेअर्स आणि म्युच्युअल फंड्स आहे. शेअर्स असेल तर डिव्हिडंड असतो, म्युच्युअल फंड्सला पण डिव्हिडंड असतो, पण म्युच्युअल फंड्सला डिव्हिडंड वेगळी ट्रीटमेंट असते. सो आपण त्याच्याला फर्स्ट पार्ट आज कव्हर करणार आहे, दॅट इज शेअर्स अँड डिव्हिडंड. लेट्स सी आपण काय काय बघणार आहे आजच्या लेक्चरला. दीज आर द कंटेंट्स. पहिले आपण शेअर कॅपिटलची डेफिनेशन बघणार आहे, देन काइंड्स अँड टाइप्स ऑफ शेअर्स बघणार आहे, डिव्हिडंड म्हणजे काय ते बघणार आहे, डिबेंचर्स म्हणजे काय ते पण बघणार आहे, बोनस शेअर्स, नंतर स्टॉक एक्सचेंज, फेस व्हॅल्यू ऑफ शेअर आणि मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट सेशन, दॅट इज बेसिक स्ट्रक्चर ऑफ कंपनी. आता शेअर्स हे मोस्टली कंपनीचेच असतात, पार्टनरशिप फॉर्मचे शेअर्स नसतात. मग कंपनीचं स्ट्रक्चर कसं आहे त्याच्यावर डिपेंड असतं, दॅट हाऊ विच टाइप ऑफ शेअर्स यू हॅव टू इश्यू, in how many years, in which form, it is depend on the structure of the company. So let's see the first structure. So first one is a group of persons come together to raise एक required capital. म्हणजे कंपनीमध्ये काय आहे, फर्स्ट ग्रुप ऑफ पर्सन्स पीपल कलेक्ट होतात, ते डिसाइड करतात दॅट वी हॅव टू स्टार्ट द कंपनी. मग कंपनी स्टार्ट करायची असेल तर फॉर दॅट दे रिक्वायर द फायनान्स. मग फायनान्स कसा रेज होणार, इट इज फ्रॉम द कॅपिटल. मग जो ग्रुप हा डिसाइड करतो, द ग्रुप ऑफ पर्सन विच कम टुगेदर टू रेज रिक्वायर्ड कॅपिटल, दीज आर कॉल्ड एज अ प्रमोटर्स. प्रमोटर्स नंतर सेकंड काय असतं, शेअर्स इश्यू करायला लागतात. आता तुम्ही जेव्हा रिक्वायर्ड कॅपिटल काढतात, राईट, आपण इथे डिफाईन करतो की सपोज वी नीड अ कॅपिटल ऑफ सपोज 10 lakhs. 10 lakhs आपला कॅपिटल रिक्वायर्ड आहे कंपनी रन करण्यासाठी. ठीक आहे. सो त्याच्यानंतर काय होणार, टोटल हे 10 lakhs जे आहे कॅपिटल विच वी हॅव डिफाईन ॲज अ रिक्वायर्ड कॅपिटल टू रन द कंपनी, इट इज टू बी डिवायडेड इंटू स्मॉल पार्ट्स अँड इच पार्ट इज कॉल्ड ॲज अ शेअर्स. सेकंड आहे शेअर होल्डर्स, द पर्सन हु इज होल्डिंग दी शेअर्स, जे परचेस करतात, हे शेअर्स जे परचेस करतात, दीज आर कॉल्ड ॲज अ शेअर होल्डर्स. द लास्ट वन इज बोर्ड ऑफ डिरेक्टर्स. जेव्हा शेअर होल्डर्स शेअर्स परचेस करणार, दॅट टाइम कंपनीचं शेअर कॅपिटल रजिस्टर्ड होतं, कंपनी रजिस्टर्ड होते, देन द कंपनी इज टू बी कलेक्टेड ॲज अ रन ॲज अ कंपनी फॉर द एनी बिझनेस, मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस, वॉट एव्हर बिझनेस दे हॅव डिफाईन. मग तो बिझनेस जेव्हा स्टार्ट होणार, त्याचं बिझनेसचं मॅनेजमेंट बघायचं काम बोर्ड ऑफ डिरेक्टर्स करतं. ठीक आहे. इथपर्यंत समजलं, हे स्ट्रक्चर आहे. हे स्ट्रक्चर समजलं तरच तुम्हाला शेअर्सच्या ट्रान्झॅक्शन्सवरचे प्रॉब्लेम्स तुम्हाला डिफाईन होते. ठीक आहे. म्हणजे काय आहे, प्रमोटर्स काय करतात, दे स्टार्ट विथ द इनिशिएटिव्ह की आम्हाला कंपनी स्टार्ट करायची, त्याचं काय कॅपिटल आहे वगैरे. सेकंड असतं की ते कॅपिटल डिवाइड होतं स्मॉल पार्ट्समध्ये अँड इच पार्ट इज कॉल्ड एज अ शेअर्स. मग हे शेअर्स कोण घेतात, पब्लिक. म्हणजे जसं शेअर आयपीओ वगैरे तुम्ही ऐकलं असेल, तर आयपीओ म्हणजे काय असतं, इनिशियल पब्लिक ऑफर. इनिशियल पब्लिक ऑफर थ्रू शेअर स्टॉक मार्केटमध्ये डिस्ट्रीब्यूट केला जातात पब्लिक कडनं. मग पब्लिक कॉन्ट्रीब्यूट करते. सो द पर्सन हु इज परचेसिंग दीज शेअर्स आर कॉल्ड एज अ शेअर होल्डर्स. मग शेअर होल्डर्स कोण असतात, ओनर्स असतात. मग ते सगळे एवढे सपोज 10 लाखाच्या
जे आपण कॅपिटल बघितलं होतं 10 लाखाचे सपोज 1 लाख शेअर्स असतील तर शेअर होल्डर्स किती होणार 1 लाख शेअर होल्डर्स होणार. मग हे 1 लाख शेअर होल्डर्स सगळेचे सगळे कंपनी रन नाही करू शकत कारण की सगळ्यांना थोडी नॉलेज असणार. दॅट टाइम शेअर होल्डर्स अपॉइंट द डिरेक्टर्स and the पूर्ण body of persons who manage the company are called as a board of directors. ठीक आहे. We'll go for the next slide. आता शेअर कॅपिटल आणि शेअर्स काय असतं. शेअर कॅपिटल काय असतं इट इज अ रजिस्टर्ड अमाऊंट ऑफ इन्व्हेस्टमेंट. ऑथराइज शेअर कॅपिटल असतं की जेव्हा कंपनी तुम्ही स्टार्ट करता आहे किंवा एक्सपान्शन करायचं असेल एखाद्या युनिटचं ब्रँडचं दॅट टाइम ऑल्सो यू विल स्टार्ट विथ द बिझनेस यू विल रिक्वायर्ड अ कॅपिटल ॲडिशनल कॅपिटल. ते ऑथराइज कॅपिटल हे रजिस्टर कशामध्ये होतं तर मेमोरंडम ऑफ असोसिएशन असतं MOA म्हणता आणि दुसरं असतं आर्टिकल ऑफ असोसिएशन. हे कंपनीचे सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहे MOA आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशन. मेमोरंडम ऑफ आर्टिकल्स असोसिएशन जे आहे मेमोरंडम ऑफ असोसिएशन मध्ये तुमचं जे बेसिक मास्टर डेटा आहे कंपनीचा तो रजिस्टर्ड होतो आणि आर्टिकल्स मध्ये दे हॅव द रूल्स ऑफ रनिंग द कंपनी. मग मेमोरंडमचे अपडेशन होत नाही त्याच्यामध्येच कॅपिटल रजिस्टर होतं एकाच वेळेस वन टाइम ओनली. ऑथराइज शेअर कॅपिटल हे मॅक्झिमम अमाऊंट ऑफ कॅपिटल असते जे तुम्ही डिस्ट्रीब्यूट करू शकता ऍज अ शेअर्स आणि त्याच्याकडनं पब्लिककडनं तुम्ही तो फायनान्स रेज करू शकता. मग जर ऍडिशनल तुम्हाला लागली कॅपिटल पुरत नसेल ऑथराइज कॅपिटल आणि तुम्हाला ऍडिशनल कॅपिटल पाहिजे असेल दॅट फॉर द एक्सपान्शन किंवा ग्रोईंग ऑफ द कंपनी दॅट टाइम यू कॅन यूज अ लोन डॉक्युमेंट्स सच एज डिबेंचर्स बॉन्ड्स. ओके सो पहिले फक्त एवढंच लक्षात ठेवा ह्या स्टेजला की ऑथराइज कॅपिटल जे असतं ऑथराइज शेअर कॅपिटल इट इज टू बी रजिस्टर्ड विथ द मेमोरंडम ऑफ असोसिएशन आणि त्याच्यामध्ये जे ऑथराइज कॅपिटल रजिस्टर होतं त्याला त्या कॅपिटलला शेअर कॅपिटल असं म्हणतात. ऑथराइज शेअर कॅपिटल परत सांगा ना. एक मिनिट काय परत सांगू हा पॉइंट परत सांगा. शेअर कॅपिटल जे असतं शेअर कॅपिटल ते तुम्ही रजिस्टर करता. जे फर्स्ट स्टेजला बघितलं प्रमोटर्स काय करतात दे आर प्रमोटिंग देअर बिझनेस. ते कॅल्क्युलेट करतात की आपल्याला कंपनी काढण्यासाठी किंवा कंपनी चालवण्यासाठी किती फायनान्स रिक्वायर्ड आहे. तो रिक्वायर्ड कॅपिटल जे असतं त्याला शेअर कॅपिटल असं म्हणतात. आणि शेअर कॅपिटल मधला हा जो टाईप आहे ऑथराइज शेअर कॅपिटल तर ही ऑथराइज शेअर कॅपिटलची अमाऊंट इट इज टू बी रजिस्टर्ड विथ द मेमोरंडम ऑफ असोसिएशन. म्हणजे हे कंपनीचं डॉक्युमेंट आहे इम्पॉर्टंट मेमोरंडम ऑफ असोसिएशन की जे CLB बरोबर कंपनी लॉ बोर्ड असतो ते CLB बरोबर रजिस्टर्ड असतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही मॅक्झिमम अमाऊंट तुम्हाला किती शेअर कॅपिटल रिक्वायर्ड आहे अमाऊंट ती रजिस्टर करतात आणि ती रजिस्टर केलेल्या अमाऊंट पर्यंतच तुम्ही शेअर्स पब्लिक कडनं कलेक्ट करू शकतात. अमाऊंट पब्लिक कडनं कलेक्ट करू शकतात. ठीक आहे त्याला शेअर कॅपिटल असं म्हणतात. नेक्स्ट आहे आता शेअर्स म्हणजे काय. मग हे जे शेअर कॅपिटल आपण ठरवतो तर ह्या शेअर कॅपिटल मधनं प्रत्येक अमाऊंट जे आहे जे तुम्ही डिस्ट्रीब्यूट करणार असाल सपोज तुमचं 10 लाखचं ऑथराइज कॅपिटल आहे 10 लाख अमाऊंटचं आणि तुम्ही इनिशियली फक्त 2 लाखच इश्यू करतात. हे समजलं 10 लाख हे तुमचं रजिस्टर्ड कॅपिटल आहे पण तुम्हाला सध्या 2 लाखच फायनान्स लागतंय मग तुम्ही 2 लाखचे शेअर कॅपिटल इश्यू करताय आणि त्याच्यामध्ये मग सपोज प्रत्येक शेअर 10 रुपीजचा असेल 10 रुपीज इच दॅट टाइम द नंबर ऑफ शेअर्स काय होणार 2 lakhs amount divided by each share 10 rupees आहे so 2 lakh divided by 10 you will get 20,000 as your shares. म्हणजे शेअर्स म्हणजे काय झालं इट इज a number of small unit of equal amount. Such unit are called as shares of the company. Okay. हे तुम्हाला जसं आपण एक्झाम्पल्स बघणार दॅट टाइम इट विल बी क्लिअर. ओके मॅम. आता शेअर्स तुम्हाला खाली एक्झाम्पल पण दिलंय बघा. शेअर्स काय असतात सपोज आता एक शेअर्स आहे आपल्याला फायनान्स रेज करायचा आहे मग आपण 1000 शेअर्स इश्यू केले 1000 शेअर्स ऑफ ₹100 इच इश्यू केला. एक शेअर इश्यू केला 2500चे शेअर्स केले 50 इच ₹50 इच आणि अजून एक इश्यू केला सपोज 1500 शेअर्स आहे 20 इच. आपलं टोटल शेअर कॅपिटल किती होणार 2,55,000. ते कसं फर्स्ट हा जो 1000 आहे 1000 शेअर्स आहे 100 इचचा आहे म्हणजे आपलं कॅपिटल किती क्रिएट होतं 1000 शेअर्स इंटू 100 सो वी गेट 1 लाख रुपीज. नंतर सेकंड काय आहे 22,500 मग 2500 शेअर्स आहे 50चा प्रत्येक शेअर आहे सो 2500 शेअर्स मल्टिप्लाय बाय 50 यू विल गेट 1,25,000. आणि थर्ड काय आहे 1500 सो 1500 शेअर्स मल्टिप्लाय बाय देअर फेस व्हॅल्यू 20चा शेअर आहे
1500 इंटू 20 यू विल गेट 30,000. टोटल असं झालं आपलं 2,55,000. आता आपण जेव्हा मॅम सम बघणार, क्लासरूमला शेअर करणार ना? काय शेअर करणार? हो, मी अ, क्लासरूम मध्ये शेअर करणार आहे. ओके. आता तुम्ही क्लासमध्ये शेअर करणार आहे म्हणून इथे लक्ष देऊ नका असं नका करू बरं. नाही असं नाही. हा, आणि क्लासरूमला फक्त तुम्हाला मी PDF शेअर करते, त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन नसतं. आता याच्यामध्ये जे आहे बघा, आता ही जी आहे 50, 100 आणि 20 ही आहे तुमची फेस व्हॅल्यू, जे आपण पुढे बघणार आहे. जेव्हा कंपनी रजिस्टर करणार तर ती तुमची फेस व्हॅल्यूनेच तुम्हाला अमाऊंट कॅपिटलाइज करायला लागते, म्हणजे शेअर कॅपिटल. जसं तुम्ही पार्टनरशिप फॉर्म मध्ये बघता बघा, पार्टनरशिप फॉर्म मध्ये आपण पार्टनरचं कॅपिटल रजिस्टर करतो, तर ती जी व्हॅल्यू असते ती जी कॅपिटल इंट्रोड्यूस केलं असतं पार्टनरने तर त्या व्हॅल्यूने करतो. तसं कंपनीमध्ये काय होतं की कंपनीमध्ये फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू दोन असतात. पण जेव्हा तुम्ही रजिस्टर्ड करणार कंपनीचं शेअर कॅपिटल, यू हॅव टू रजिस्टर ऍट फेस व्हॅल्यू ओनली. त्याच्यामुळे फेस व्हॅल्यू खूप इम्पॉर्टंट आहे फॉर द पर्पज ऑफ शेअर कॅल्क्युलेशन आणि डिव्हिडंड कॅल्क्युलेशन, शेअर कॅपिटल कॅल्क्युलेशन आणि डिव्हिडंड कॅल्क्युलेशन. सो हे लक्षात ठेवायचं की जी फेस व्हॅल्यू आहे त्या अमाऊंटने तुमचं शेअर कॅपिटल रजिस्टर होतं. दॅट्स वाय हिअर 100चा शेअर, 50चा शेअर, 20चे शेअर, तुम्ही शेअर्सचा फेस व्हॅल्यू डिसाईड करू शकता किती रुपीज पर शेअर ठेवायचा, त्याच्यानुसार मग कंपनी शेअर डिस्ट्रीब्यूट करते अँड दे कलेक्ट द कॅपिटल. तर ह्या केसमध्ये काय कॅपिटल झालं, हे 1,00,000, हे 1,25,000 आणि हे 30. सो 1,00,000, 125 आणि 30,000 यू विल गेट टोटल कॅपिटल 2,55,000. नाव व्हॉट आर द टाइप्स ऑफ शेअर्स. आता हे जे शेअर्स आहे ह्या शेअर्सच्या याच्यानुसार एक मिनिट, एक 5 मिनिटं तो एक ओके, सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. तो आपण कुठे होतो, शेअर्समध्ये, काइंड्स ऑफ शेअर्समध्ये. ओके, आता काइंड्स ऑफ शेअर्समध्ये काय आहे की जे आपण शेअर्स इश्यू करतो त्या शेअर्समध्ये दोन प्रकार पडतात, एक आहे प्रेफरन्स शेअर्स आणि सेकंड वन इज इक्विटी. प्रेफरन्स शेअर्स म्हणजे काय, व्हॉट डू यू मीन बाय प्रेफरन्स शेअर्स? प्रेफरन्स शेअर्स इज अ हॅव्हिंग प्रेफरन्शियल राईट्स ओव्हर पेमेंट ऑफ डिव्हिडंड आणि रिपेमेंट ऑफ कॅपिटल. म्हणजे नॉर्मल दुसऱ्या टाईपच्या शेअर्सपेक्षा प्रेफरन्स शेअर्सला डिव्हिडंड मिळण्यासाठी आणि ते जेव्हा लिक्विडेशन होतं at the time of winding up or liquidation of company, they have a preferential right over repayment. म्हणजे त्यांनी जेवढं कॉन्ट्रीब्युट केलेलं असतं ऍज अ शेअर्सच्या याच्यामध्ये, दे कॅन गेट अ फर्स्ट प्रेफरन्स फॉर द रिपेमेंट ऑफ कॅपिटल. याच्यामध्ये दोन टाइप्स आहे, एक आहे कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स आणि सेकंड वन आहे नॉन कम्युलेटिव्ह. कम्युलेटिव्हचा मिनिंग काय होतं, इट मीन्स अरियर्स, म्हणजे मराठीमध्ये त्याला साचवणं म्हणतात कम्युलेटिव्ह. मग साचवणं म्हणजे काय असतं, जेव्हा कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स असतात तेव्हा त्यांना फिक्स डिव्हिडंड रेट असतो प्रत्येक वर्षाला. आणि जर सपोज एखाद्या वर्षी तुम्हाला कंपनीला प्रॉफिट नाही झाला, इट मीन्स इफ अ कंपनी इज इन अ लॉस, दॅट टाइम दॅट अमाऊंट ऑफ डिव्हिडंड इज ट्रान्सफर्ड विथ टू द नेक्स्ट इयर. नेक्स्ट इयरला म्हणजे सपोज ह्या वर्षी तुमचा 10,000 डिव्हिडंड होता प्रेफरन्सचा, बट युअर कंपनी हॅज इन्कर्ड द लॉसेस. मग हा 10,000 तुम्ही पेड करू शकत नाही कारण की प्रॉफिट नाही झालाय. देन दिस अमाऊंट विल बी ट्रान्सफर टू नेक्स्ट इयर. सो ही 10,000 प्लस त्या वर्षीचे 10,000, कारण की ही फिक्स अमाऊंट असते डिव्हिडंडची. सो 10,000 म्हणजे टोटल त्यांना 20,000 त्या वर्षात पेमेंट करावं लागणार जर कंपनीला प्रॉफिट झाला तर. आता परत म्हणाल की जर त्या वर्षी पण प्रॉफिट नाही झाला तर अगेन दिस 20,000 अमाऊंट विल बी ट्रान्सफर टू नेक्स्ट इयर. तर कम्युलेटिव्ह प्रेफरन्सचा हा फीचर आहे दॅट द कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स गेट द डिव्हिडंड ॲज अ
per year with a fixed rate of interest and a fixed rate of dividend, and it is to be treated as a arrears of dividend until it's paid by the company. त्याच्यामुळे जोपर्यंत पेमेंट होत नाही तोपर्यंत त्यांचा डिव्हिडंड साचत जातो, त्याला अरियर्स ऑफ डिव्हिडंड म्हणतात. तो फक्त कम्युलेटिव्हच्या केसमध्ये असतो. ठीक आहे. आणि नेक्स्ट आहे आता नॉन कम्युलेटिव्ह. नॉन कम्युलेटिव्ह मध्ये काय आहे की प्रेफरन्स शेअर्स जे आहेत त्या प्रेफरन्स शेअर्सला फिक्स डिव्हिडंड असतो, पण त्यांना पेमेंट केव्हा होतं ओनली इन केस ऑफ प्रॉफिट अर्न इन द कंपनी. म्हणजे ह्याच केसमध्ये जर बघितलं की हे 10,000 त्यांना मिळत आहे, सपोज नॉन कम्युलेटिव्ह आहे, त्यांचा डिव्हिडंड आहे सपोज 10,000 त्या इयरला, आणि त्या इयरला त्यांना कंपनीला प्रॉफिट नाही झाला तर हा डिव्हिडंड ते पेड ऑफ करत नाही, म्हणजे हा बाउन्स होतो. नेक्स्ट इयरचे 10,000 तेव्हा प्रॉफिट झाला कंपनीला तर तेव्हा ते 10,000 पेमेंट होणार. ठीक आहे. सो हा डिफरन्स आहे कम्युलेटिव्ह आणि नॉन कम्युलेटिव्ह. तर लक्षात कसं ठेवायचं, कम्युलेटिव्ह म्हणजे अरियर्स साचत जातं, त्याच्यावरून लक्षात ठेवायचं की कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्सला फिक्स डिव्हिडंडचा जो रेट आहे त्यांचा, त्या रेटनुसार डिव्हिडंड हा जोपर्यंत कंपनीला प्रॉफिट होत नाही तोपर्यंत तो पे ऑफ करणार. आणि सेकंड टाईप आहे इक्विटी शेअर्स. इक्विटी शेअर्सलाच ऑर्डिनरी शेअर्स पण म्हणतात, आणि याचा डिव्हिडंडचा रेट फिक्स नसतो. ठीक आहे. प्रेफरन्स शेअर्सचा रेट फिक्स असतो मोस्ट ऑफ द केसेसमध्ये, पण इक्विटीचा डिव्हिडंड रेट फिक्स नसतो. का बरं? कारण की इक्विटी डिव्हिडंड जो आहे इट इज टू बी डिस्ट्रीब्युटेड ॲट द टाइम ऑफ प्रॉफिट टू द कंपनी. म्हणजे कंपनीला प्रॉफिट झालाच आणि तो सगळ्यांना पेमेंट करून, म्हणजे प्रेफरन्स डिव्हिडंड पण पेड केला, पहिले टॅक्स प्रेफरन्स डिव्हिडंड पेड करणार, नंतर टॅक्स पेड केला, आणि मग उरलेली जर अमाऊंट असेल रिमेनिंग अमाऊंट, दॅट टाइम यू विल पे द इक्विटी डिव्हिडंड. त्याला प्रपोज डिव्हिडंड किंवा फायनल डिव्हिडंड पण म्हणतात. म्हणजे काय आहे, इक्विटी शेअर्सला डिव्हिडंड रेट फिक्स नसतो, इट कॅन बी चेंजेस पर इयर. आणि कशापासून मिळतो, रिमेनिंग बॅलन्स ऑफ प्रॉफिट आफ्टर पेमेंट ऑफ प्रेफरन्स डिव्हिडंड. म्हणजे पेमेंट केल्यानंतर जर बॅलन्स उरली प्रॉफिटची तर कंपनी डिसाइड करते टू वेदर दे हॅव टू पे द अमाऊंट टू द इक्विटी शेअर होल्डर्स ऑर नॉट. मला तुम्ही म्हणाल मग ह्या दोघांपैकी बेनिफिशियल तर प्रेफरन्स शेअर्स असणार, मग लोक तरी इक्विटी शेअर्स का घेतात? प्रेफरन्स शेअर होल्डर्सला राईट ऑफ वोटिंग नसतो. राईट ऑफ वोटिंग म्हणजे जेव्हा तुम्हाला डिसिजन घ्यायचे असतात कंपनीजचे, तर त्या केसमध्ये प्रेफरन्स शेअर्सला तुम्हाला वोटिंग राईट्स नसतात. इक्विटी शेअर होल्डर्स हे कंपनीचे ओनर्स असतात. ठीक आहे. प्रेफरन्स शेअर होल्डर्स ओनर्स नसतात, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं. प्रेफरन्स पेक्षा इक्विटी शेअर्स असतील तर ते ओनर्स असतात, प्रेफरन्स शेअरवाले ओनर्स नसतात. आणि दुसरं आहे की इक्विटी शेअर जेव्हा इश्यू होतात तर तेव्हा त्यांचा रेट फिक्स नसतो डिव्हिडंडचा. दॅट इट मीन्स जर प्रॉफिट जास्त असेल एखाद्या वर्षी, दॅट टाइम द इक्विटी शेअर होल्डर्स गेट द मॅक्झिमम रेट ऑफ डिव्हिडंड. पण प्रेफरन्सला असं नसतं. एखाद्या वर्षी खूप जास्त हायर प्रॉफिट असेल तर प्रॉफिटच्या केसमध्ये त्यांना जेवढा फिक्स अमाऊंट असेल त्यांचा पर्सेंटेज झालं तेवढीच त्यांना मिळणार प्रेफरन्स डिव्हिडंड. पण इक्विटी शेअर्सला जर प्रॉफिट जास्त असेल तर डिव्हिडंड जास्त मिळतो, प्रॉफिट नसेल तेव्हा ठीक आहे थोडाफार कमी असणार, काहीतरी पर्सेंटेज कमी मिळणार, पण बेनिफिट इक्विटी शेअर होल्डर्सला जास्त असतं. त्याच्यामुळे इक्विटी शेअर होल्डर्स ओनर्स असतात, त्यांना राईट्स असतात, वोटिंग राईट्स, आणि त्यांना ओनरशिप असल्यामुळे कंपनीचे डिसिजन्स घेण्याचा पण राईट इक्विटी शेअर होल्डर्सला असतो. ठीक आहे. आणि शेअर होल्डर्स म्हणजे काय असतं, द पर्सन हु इज होल्डिंग द शेअर्स. मग प्रेफरन्स शेअर्स होल्ड करणारे लोक प्रेफरन्स शेअर होल्डर्स होणार, इक्विटी शेअर्स होल्ड करणारे लोक इक्विटी शेअर होल्डर्स होणार. ठीक आहे. ही कन्सेप्ट कळाली, कारण की याच्यानुसार आपल्याला डिव्हिडंड कॅल्क्युलेट करायचं आहे. येस मॅम, ही 12th ला झालंय मॅम. हा ठीक आहे, पण हा ज्यांना नाही झाला, जे दुसऱ्या बॅकग्राऊंडचे त्यांना 12th ला झालेलं सगळं मग तर ओके ठीक आहे, काय हरकत नाही. आता पहिले डिव्हिडंड. डिव्हिडंड कसा डिस्ट्रीब्यूट होतो, आता स्टेप पहिले असतं नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट आपण कशावरनं काढतो सांगा बरं, नेट प्रॉफिट कुठून मिळतो आपल्याला? कोणाला माहिती असेल नसेल चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता तुम्ही आन्सर. नेट प्रॉफिट कुठून मिळतो आपल्याला? प्रॉफिट अँड लॉसच्या अकाउंट मधून. ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉस. ट्रेडिंग वरनं काय म्हणतो, ग्रॉस प्रॉफिट मिळतो. ट्रेडिंग मधून ग्रॉस प्रॉफिट. नेट प्रॉफिट आपण असर्टेन करणार P&L मधनं. ठीक आहे. सो P&L वरनं पहिले आपण नेट प्रॉफिट काढणार. नेट प्रॉफिट नंतर आपण प्रेफरन्स डिव्हिडंड पेड करतो, म्हणजे टॅक्स पेड केल्यानंतर. तर प्रेफरन्स डिव्हिडंड म्हणजे कसा काय असतो, ऍज पर फिक्स रेट ऑफ डिव्हिडंड टू द प्रेफरन्स शेअर होल्डर. नंतर थर्ड आहे अरियर्स ऑफ डिव्हिडंड. मी जसं मगाशी सांगितलं की प्रेफरन्स डिव्हिडंड मागच्या वर्षी सपोज लास्ट इयरला त्यांना लॉस असेल आणि तो लॉस कंपनी लॉस असेल पण डिव्हिडंड होता, मग तो डिव्हिडंड आणि करंट इयरचा डिव्हिडंड असं टोटल डिव्हिडंडला अरियर्स ऑफ डिव्हिडंड म्हणतात.
मग तो कसा येणार, प्रिव्हियस इयर अनपेड प्रेफरन्स डिव्हिडंड आणि फक्त कम्युलेटिव्ह वरचा, नॉट ऑल प्रेफरन्स शेअर्स, कम्युलेटिव्ह वरचा अनपेड प्रेफरन्स डिव्हिडंड आणि करंट इयरचा प्रेफरन्स डिव्हिडंड ते दोघं ऍड होऊन अरियर्स ऑफ डिव्हिडंड होणार. तो म्हणजे पहिले नेट प्रॉफिट मधनं प्रेफरन्स डिव्हिडंड पेड करणार, प्रेफरन्स मधनं अरियर्स पेड करणार आणि अरियर्स नंतर जो बॅलन्स प्रॉफिट आहे इट इज टू बी डिस्ट्रीब्युटेड टू द इक्विटी शेअर होल्डर्स. सो आपल्याला जे डिव्हिडंड आहे हा तुम्हाला जर स्पेसिफिकली दिलेला नसेल एक्झाम्पल मध्ये, दॅट टाइम इट इज ट्रीटेड ॲज अ इक्विटी शेअर, इक्विटी डिव्हिडंड. ठीक आहे. आणि प्रेफरन्सचा ते स्पेसिफिकली देतात की प्रेफरन्स डिव्हिडंड आहे. सो हे लक्षात ठेवायचं, बाय डिफॉल्ट काही दिलेलं नसेल एक्झाम्पल मध्ये, सम मध्ये, दॅट टाइम द डिव्हिडंड इज ट्रीटेड ॲज अ इक्विटी डिव्हिडंड. त्याच्यामुळे इक्विटी डिव्हिडंड काढायचं असेल तर आपल्याला ह्या स्टेप्स यूज करावा लागणार. म्हणजे जो बॅलन्स प्रॉफिट असेल इट इज टू बी डिस्ट्रीब्युटेड टू द इक्विटी शेअर होल्डर्स. मग डिव्हिडंड जेव्हा डिक्लेअर करते कंपनी म्हणजे इक्विटी शेअर होल्डरला, हा याचा रेट फिक्स नसतो बरोबर. मग हा रेट फिक्स केव्हा होतो, एजीएम मध्ये, दॅट इज अॅन्युअल जनरल मीटिंग मध्ये कंपनीच्या. मग अॅन्युअल जनरल मीटिंग मध्ये काय डिसाइड होतं, तर डिव्हिडंड जो आहे तर इट मे बी डिक्लेअर ॲज अ फिक्स अमाऊंट पर शेअर, म्हणजे डिव्हिडंड पर शेअर इश्यू करता. म्हणजे सपोज तुमचा शेअर आहे 100 रुपीजचा आणि त्यावेळी तुम्हाला प्रॉफिट झाला, मग कंपनी डिक्लेअर करेल की 5 रुपीज पर शेअर तुम्हाला डिव्हिडंड डिस्ट्रीब्यूट करणार. मग 5 रुपीज पर शेअर म्हणजे मग डिव्हिडंड कसा कॅल्क्युलेट करणार, नंबर ऑफ शेअर्स हेल्ड मल्टिप्लाय बाय डिव्हिडंड पर शेअर, त्याला फिक्स अमाऊंट पर शेअर म्हणतात. आणि दुसरा आहे मेथड ॲज अ पर्सेंटेज ऑफ कॅपिटल, म्हणजे 10% डिव्हिडंड डिक्लेअर केला असं म्हणते. तर 10% कसल्या, तुमच्या फेस व्हॅल्यूच्या 10% डिव्हिडंड तुम्ही डिस्ट्रीब्यूट करत असतात. म्हणजे ज्याचे जेवढं शेअर्स हेल्ड असणार त्याला मल्टिप्लाय बाय फेस व्हॅल्यू आणि त्याच्या तेवढे पर्सेंटेज तुम्ही डिव्हिडंड इश्यू करतात त्या पर्टिक्युलर शेअर होल्डरला. ठीक आहे. हे कन्सेप्ट कळाली, कारण की याच्यावर सम्स असतात आपल्याला. नेक्स्ट आता दुसरी कन्सेप्ट आहे डिबेंचर्स. डिबेंचर्स म्हणजे काय असतं, जसं मग सांगितलं की आपण ऑथराइज शेअर कॅपिटल रजिस्टर्ड करतो कंपनीचं. बट इफ कंपनी नीडेड extra finance to run the company for expansion or for any emergency purposes, that time company can collect the finance from the public in the form of debentures. Debentures काय असतं, लोन असतं. So a company may require additional long term capital for extension. मला काय विचारायचं आहे का, कर्जरोखे का? डिबेंचर्सला मराठीमध्ये येस मॅम, जरोखेच. हा बहुतेक मराठीत कर्जरोखे म्हणतात. लॉंग टर्म कॅपिटल आहे, इट इज फॉर एक्सटेन्शन अँड डेव्हलपमेंट ऑफ स्कीम. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय असतं, हे जरी लॉंग टर्म असलं तरी हे लॉंग टर्म लोन असतं. त्याच्यामुळे बघा जेव्हा बॅलन्स शीट आपण ड्राफ्ट करतो तर लायबिलिटी साईडला काय असतं, पहिले शेअर कॅपिटल असतं. ठीक आहे. शेअर कॅपिटल नंतर मग डिबेंचर्स, सेक्युअर्ड लोन मध्ये डिबेंचर्स असतं पहिले, म्हणजे काय असतं हे पण लॉंग टर्म मध्ये येतं. मग सेक्युअर्ड लोन असतं, म्हणजे बँक्स कडनं वर घेतलं असेल. मग अनसेक्युअर्ड लोन असतं, म्हणजे काय आहे की सेकंड कॅटेगरी ऑफ लॉंग टर्म कॅपिटल, लॉंग टर्म लोन ट्रीटेड ॲज अ डिबेंचर्स. त्याच्यामुळे डिबेंचर्स इश्यू करणं ही प्रोसेस सेम असेल जसे तुम्ही शेअर्स इश्यू करतात. त्याच्यामुळे याचे फीचर्स थोडेफार सेम असतात ॲज इक्वल टू शेअर्स. डिबेंचर्स मध्ये काय येतं बघा, सच अमाउंट ऑफ टोटल रिक्वायरमेंट इज डिवाइडेड इंटू स्मॉल युनिट्स ऑफ इक्वल अमाउंट, म्हणजे सेम शेअर सारखं आणि प्रत्येक युनिट काय म्हणता येतो, डिबेंचर. सच युनिट आर कॉल्ड एज अ डिबेंचर. आणि फक्त डिबेंचरचं फीचर काय, रेट ऑफ इंटरेस्ट इज फिक्स्ड ऑन ईच डिबेंचर्स कॅटेगरी ॲट द टाइम ऑफ इश्यू ऑफ डिबेंचर्स टू द पब्लिक. म्हणजे जेव्हा डिबेंचर्स इश्यू होणार दॅट टाइम द रेट ऑफ इंटरेस्ट इज फिक्स्ड विथ द डिबेंचर्स. म्हणजे जसं तुम्ही बघितलं असेल तर 10% डिबेंचर्स असतात किंवा 12% डिबेंचर, 6% डिबेंचर्स. जेव्हा तुम्ही रेकॉर्ड करता लायबिलिटीजला, यू हॅव टू रेकॉर्ड लाईक दिस ओनली की 10%, 12%, 6%. का बरं, कारण की त्यांचा रेट ऑफ इंटरेस्ट इररिस्पेक्टिव्ह ऑफ प्रॉफिट और लॉस तुम्हाला द्यावाच लागतो. जसं प्रेफरन्सला पण तुम्ही बघाल तर प्रेफरन्सला पण पर्सेंटेज दिलेले असतात आधी, 6% प्रेफरन्स शेअर्स, 5%. पण प्रेफरन्सला काय आहे, व्हेन देर इज अ प्रॉफिट दॅट टाइम यू विल गिव्ह द प्रेफरन्स डिव्हिडंड, अदरवाइज इट विल बी कंटिन्यू और लॅप्स ॲज पर द टाइप्स ऑफ प्रेफरन्स शेअर्स. पण डिबेंचर्सचं काय, डिबेंचर्सला हा इंटरेस्ट असतो. एक लक्षात ठेवायचं, डिबेंचर्सवर इंटरेस्ट असतो आणि शेअर्सवर डिव्हिडंड असतो. त्याच्यामुळे जर डिबेंचर्स असेल दॅट टाइम इंटरेस्ट यू हॅव टू पे इन एनी केस, लॉस असतो कंपनीला प्रॉफिट असतो, डिबेंचर्सवरचा इंटरेस्ट तुम्हाला डिबेंचर होल्डर्सला पे करावाच लागतो. ठीक आहे.
आता नेक्स्ट पार्ट आहे बोनस शेअर्स. याच्यावर पण तुम्हाला प्रॉब्लेम्स असतात. आता बोनस शेअर्स म्हणजे काय असतं? समटाइम्स अ कंपनी रिवॉर्ड्स इट्स शेअर होल्डर्स बाय इश्युइंग फ्री शेअर्स टू देम इन प्रपोर्शन ऑफ शेअर्स हेल्ड बाय देम. म्हणजे काय आहे? प्रॉफिट असतो, बॅलन्स प्रॉफिट असतो, राईट? तो आपण इक्विटी शेअर होल्डर्सला डिस्ट्रीब्यूट करतो. मग हा बॅलन्स प्रॉफिट इन्स्टेड ऑफ इश्युइंग डिव्हिडंड कंपनी काय करते, ते बोनस शेअर्स मध्ये कन्वर्ट करते. म्हणजे प्रॉफिट देण्याऐवजी त्यांना नंबर ऑफ शेअर्स वाढवून देते. मग हे नंबर ऑफ शेअर जे फ्रीमध्ये शेअर्स इश्यू करतात त्याला बोनस शेअर्स म्हणतात. आणि हे कसे इश्यू होतात? जे इन प्रपोर्शन ऑफ द शेअर्स हेल्ड बाय देम. म्हणजे ज्यांच्याकडे जेवढे शेअर होल्डर्स असतात त्याच्या प्रपोर्शन मध्ये बोनस शेअर्स त्यांना इश्यू होतात. फ्री शेअर्स आर कॉल्ड एज अ बोनस शेअर्स. यांना पण राईट सेम असतात जे ऑर्डिनरी शेअर्सला असतात, कारण की बोनस शेअर्स फक्त आणि फक्त इक्विटी वाल्यांनाच इश्यू होतात. बोनस शेअर्स प्रेफरन्सला इश्यू होत नाही, हे लक्षात ठेवायचं. कारण की तुम्हाला जेव्हा सम्स विचारतात की दॅट बोनस शेअर्स आर इश्यू टू द पर्टिक्युलर पर्सन, मग त्याचे प्रेफरन्स शेअर्स एवढे होते आणि इक्विटी एवढे होते, दॅट टाइम बोनस यू हॅव टू डिस्ट्रीब्यूट ओनली टू द इक्विटी शेअर होल्डर्स. बाय डिफॉल्ट फक्त इक्विटीला अलाउड आहे, प्रेफरन्सला अलाउड नाहीये. त्याच्यामुळे बोनस शेअर ज्यांना मिळतात तर त्या पर्सन्सला ऍडिशन होते इक्विटीमध्ये, म्हणजे त्यांना ऑर्डिनरी शेअर्स मिळतात. सो दे गेट द सेम राईट्स ॲज द ऑर्डिनरी शेअर्स. आता जेव्हा बोनस शेअर्स इश्यू होतात तेव्हा काय होतं? इट इन्क्रीज होल्डिंग्स ऑफ शेअर होल्डर्स अँड अमाऊंट ऑफ बोनस शेअर्स इज कॅपिटलाइज बाय द कंपनी. म्हणजे शेअर होल्डर्सचे नंबर ऑफ शेअर्स वाढतात आणि कंपनी काय करते, जेवढे बोनस शेअर्स इश्यू केले तेवढ्याने शेअर कॅपिटल पण वाढवते. आणि बोनस शेअर्स आर इश्यूड, पण समजलं बोनस शेअर्सचा मिनिंग? इट्स अ फ्री शेअर्स आणि इट इज ओनली इश्यू टू द इक्विटी शेअर होल्डर्स. मग हे बोनस शेअर्स इश्यू करताना त्यांचा रेशो ठरलेला असतो, की रेशो दिलेला असतो तुम्हाला की A:B, म्हणजे 4:, सपोज 5 मध्ये इश्यू केले बोनस शेअर. मग 4 मिनिंग काय आणि 5 मिनिंग काय? ठीक आहे. सो 4चा मिनिंग काय आहे? हे 4 म्हणजे काय? इश्यू बोनस शेअर्स, म्हणजे तेवढे बोनस शेअर्स इश्यू केले, 4 बोनस शेअर्स इश्यू केले. आणि बीचा मिनिंग काय? शेअर्स हेल्ड, म्हणजे ज्याने 5 शेअर्स घेतले असेल त्याच्यासाठी 4 बोनस शेअर्स इश्यू झाले ॲज अ रेशो कॅल्क्युलेशन. सो हे लक्षात ठेवायचं. जर A:B इश्यू असेल शेअर्स, तर त्या केसमध्ये बोनस शेअर्स पहिला नंबर म्हणजे नंबर ऑफ बोनस शेअर्स इश्यू केले, आणि सेकंड नंबर जो असतो रेशो मधला इट इज नंबर ऑफ शेअर्स हेल्ड बाय द पर्सन. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या कंपनी डिसाईड केलं की आम्ही 1:4 बोनस शेअर्स इश्यू करणार आहे. ठीक आहे. 1:4 म्हणजे काय? एक बोनस शेअर इश्यू करणार 4 इक्विटी शेअर्स असतील तर. आणि सपोज एखाद्या व्यक्तीकडे 10,000 इक्विटी शेअर्स आहे, 10,000 शेअर्स, नॉट अमाऊंट. 10,000 शेअर्स आहे म्हणजे काय? 4 शेअर्सला एक इश्यू होतोय, म्हणजे 10,000 डिवाइड बाय 4 मल्टिप्लाय बाय 1, जे अमाऊंट येणार, सॉरी जे फिगर येणार इट इज नंबर ऑफ बोनस शेअर्स. सो 10,000 डिवाइड बाय 4 किती येतात? 2,500. बरोबर? 25 येतात ना, की 25,000 येतात, की 250 येतात? करा बरं कॅल्क्युलेशन, किती होतात? 10,000 what? 10,000 divided by 4. This one into 1. 2,500. बरोबर येत आहे 2,500. म्हणजे हे काय आलंय? बोनस शेअर्स त्याला व्यक्तीला इश्यू होणार. मग हे बोनस शेअर्स इश्यू होणार म्हणजे त्याच्याकडे टोटल Yes शेअर्स. ma'am, 2,000. सो फायनल त्याला किती येणार? 10,000 त्याचे ओरिजिनल शेअर्स आणि हे 2,500 बोनस शेअर्स. सो टोटल 12,500 त्याच्याकडे टोटल शेअर्स आफ्टर इश्यू ऑफ बोनस शेअर्स त्याला ऍप्लिकेबल असणार. सो दिस मच अमाऊंट विल बी ट्रीटेड ॲज अ शेअर्स. हे कळलं बोनस शेअर्सचा इश्यू. फर्स्ट नंबर जो असतो तो नंबर ऑफ बोनस शेअर्स इश्यू असतो, आणि सेकंड नंबर जो असतो ते किती हेल्ड केले त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला ते बोनस शेअर्स इश्यू असते. याच्यावर तुम्हाला एक्झाम्पल्स असतात, त्याच्यामुळे लक्षात राहू द्यायचं. ठीक आहे. नाव नेक्स्ट पार्ट इज स्टॉक एक्सचेंज. स्टॉक एक्सचेंज वरच आपलं शेअर्स पण डिफाईन होता आणि म्युच्युअल फंड्स पण डिफाईन होता. आता स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय असतं? कोणाला माहिती स्टॉक एक्सचेंज काय असतं सांगा बरं. एनीवन? What do you mean by stock exchange? शेअर्स बाजार. ट्रान्सलेशन नाही, मिनिंग. हे ट्रान्सलेशन झालं, मी तुम्हाला मिनिंग विचारला.
स्टॉक मॅम एक्सचेंज ते बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि अमेरिकन स्टॉक एक्सचेंज असं काहीतरी होतं 12th ला. थांबा स्टॉक मला एक्सचेंज व्यवस्थित आठवलं की सांगते मी. स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय असतं? आता हे तुम्ही एक्झाम्पल सांगतायत मला की BSE असेल, NSE असेल, पण स्टॉक एक्सचेंज मध्ये काय होतं? आता मी त्याने कोण आहे बुरुक ना, राईट, तिने सांगितलं की शेअर्स डील होतात, म्हणजे शेअरच्या डिलिंगचा ऑथराइज जे प्लेस आहे इट इज कॉल्ड एज अ स्टॉक एक्सचेंज, राईट. म्हणजे बघा, स्टॉक एक्सचेंज इज अ फॉर्म ऑफ ओके. एक्सचेंज which provides services for stock brokers and traders to trade stocks, bonds आणि other securities. अदर सेक्युरिटीज मध्ये काय काय येतं? म्युच्युअल फंड्स येतं, नंतर कॉइन्स येतात, बिटकॉइन्स येतात, सॉरी बिटकॉइन्स नाही, म्युच्युअल फंड्स येतात, नंतर डिबेंचर्स येतात, SIP च्या ज्या तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स, इक्विटी बेस वगैरे, तर त्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट अदर सेक्युरिटीज मध्ये इन्क्लूड होतात. सो स्टॉक मध्ये म्हणजे शेअर. मॅम इन्शुरन्स का त्यात? इन्शुरन्स नाही, इन्शुरन्स इन्क्लूड होईल? नाही, स्टॉक एक्सचेंज मध्ये इन्शुरन्स नाही येत. स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय असतं? ओनरशिप किंवा कंपनीला फायनान्स रेज करण्यासाठी. मग इन्शुरन्स कंपनीचे काय असतात? शेअर्स असतात. तुम्ही बघाल जर स्टॉक एक्सचेंजवर, ते इन्शुरन्स कंपनी रजिस्टर असतात, पण त्यांचे शेअर्स असतात किंवा म्युच्युअल फंड्स असतात. जसं म्युच्युअल फंड्स एक्झाम्पल बँक आहे बघा, SBI. SBI तुम्हाला म्युच्युअल फंड स्टॉक एक्सचेंजवर मिळतात. ठीक आहे. SBI काय आहे? बँक आहे, कंपनी नाहीये. पण तिला फायनान्स रेस करायचा असेल, म्हणजे फायनान्स लागतो आहे, मग SBI काय करणार? म्युच्युअल फंडला रजिस्टर करणार, आणि म्युच्युअल फंड रजिस्टर केल्यानंतर सेबी थ्रू त्यांना परमिशन मिळणार, ते स्टॉक एक्सचेंजवर रजिस्टर होणार, आणि मग पब्लिक SBI म्युच्युअल फंड परचेस करू शकते इंडिव्हिज्युअली, त्याला लिमिट नसतं कॉन्ट्रीब्युशनचं, आणि त्याच्यानुसार मग SBI ला पण फायनान्स वापरायला मिळणार, आणि आपली पण इन्व्हेस्टमेंट होणार, द पर्सन हु इज इन्व्हेस्टिंग, अँड दॅट पर्सन गेट द डिव्हिडंड ऑन अ म्युच्युअल फंड. ठीक आहे. सो त्याला म्युच्युअल फंड जे आहे ते अदर सेक्युरिटीज मध्ये येतं. सो स्टॉक, बॉन्ड्स आणि अदर सेक्युरिटीजच्या ट्रेडिंगसाठी दॅट प्लेस इज युज्ड, इट इज कॉल्ड ॲज अ स्टॉक एक्सचेंज. म्हणजे काय? स्टॉक एक्सचेंज ऑल्सो प्रोव्हाइड्स फॅसिलिटीज फॉर इश्यू अँड रिडम्पशन ऑफ सेक्युरिटीज, शेअर्स नाही. त्याच्यामध्ये सेक्युरिटीज मध्ये स्टॉक शेअर्स जर तुम्हाला रिडम करायचे असेल, शेअर्स रिडम्शन तुम्हाला कंपनी थ्रू करावं लागतात. पण म्युच्युअल फंड्स असतील, बॉन्ड्स असतील, त्याचं रिडम्शन करायचं असेल, इट कॅन बी डन थ्रू द स्टॉक एक्सचेंज. अँड अदर फिनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स अँड कॅपिटल इव्हेंट्स. कॅपिटल इव्हेंट्स म्हणजे जसं तुम्हाला IPO इश्यू करायचा आहे, पब्लिक कडनं तुम्हाला कलेक्शन करायचं आहे, इनिशियल पब्लिक ऑफर, की जेव्हा कंपनीचं एक्सपान्शन असेल किंवा नवीन कंपनी असेल आणि कंपनीला शेअर्सच्या फॉर्मॅटमध्ये पब्लिक कडनं पैसे कलेक्ट करायचे असतील, दॅट टाइम दिस कॅपिटल इव्हेंट इज कवर्ड बाय द स्टॉक एक्सचेंज. मग स्टॉक एक्सचेंजकडे ती कंपनी रजिस्टर करणार IPO साठी, परमिशन घेणार, जेव्हा सेबी त्यांना परमिशन देणार, दॅट टाइम सेबी विल कन्सिडर इट ॲज अ कॅपिटल इव्हेंट, आणि मग नंतर ते पब्लिकला इश्यू होणार, पब्लिकला त्यांचं ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे जाणार, आणि मग पब्लिक त्याला कॉन्ट्रीब्युट करणार. म्हणजे कॅपिटल इव्हेंटसाठी, फिनान्शियल इन्स्ट्रुमेंटच्या इव्हेंटसाठी किंवा इश्यू आणि रिडम्शनसाठी सुद्धा स्टॉक एक्सचेंज फॅसिलिटीज प्रोव्हाइड करते. इन शॉर्ट, स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय? स्टॉक एक्सचेंज इज अ प्लॅटफॉर्म टू डील विथ द ट्रान्झॅक्शन्स ऑफ सेक्युरिटीज थ्रू ऑथराइज पर्सन्स अँड ॲज पर सेबी गाईडलाईन्स. सगळ्या स्टॉक एक्सचेंजला सेबीच्या गाईडलाईन्स कंपल्सरी असतात. जोपर्यंत सेबीची परमिशन मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला स्टॉक एक्सचेंजमध्ये डील करता येत नाही. सेबीचा फुल फॉर्म काय आहे? सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. सेक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. सो सेबी कडनं सगळ्या प्रकारच्या सेक्युरिटीजचं डीलिंग, ट्रान्झॅक्शन भारतामध्ये जेवढ्या होतात, भारतात थ्रू होतात, त्याचं मॉनिटरिंग करायचं काम सेबीचं असतं. ठीक आहे. आता स्टॉक एक्सचेंज काय आहे? तर स्टॉक एक्सचेंज भारतामध्ये किती आहे कोणी सांगू शकतो? टोटल NSE तर एकच एक्झाम्पल झालं, अजून किती आहे कोणाला माहिती आहे? नाही माहिती. चलो आपण बघूया. स्टॉक एक्सचेंज जे आहे भारतामध्ये, एक आहे NSE, नॅशनल स्टॉक एक्सचेंज. इट्स अ मेन स्टॉक एक्सचेंज इन इंडिया. ते कुठे आहे? दिल्लीला, न्यू दिल्ली. आणि दुसरं जे आहे रिजनल असतात, रिजनल स्टॉक एक्सचेंज, म्हणजे ते आहे टोटल 21 रिजनल स्टॉक एक्सचेंज. म्हणजे जसं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे ते बॉम्बे रिजन म्हणजे महाराष्ट्र स्टेटचं आहे. तर असे टोटल 21 रिजनल स्टॉक एक्सचेंज आहे. त्याच्यामध्ये येतं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे, नंतर अहमदाबाद आहे, बँगलोर आहे, भुवनेश्वर, कलकत्ता आहे, कोचीन, कोइंबतूर, म्हणजे प्रत्येक स्टेट वाईज त्यांनी हे रजिस्टर्ड स्टॉक एक्सचेंज आहेत. रिजनल मध्ये रजिस्टर्ड स्टॉक एक्सचेंज आहे. आता तुम्ही म्हणाले ते नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये, इथे पण परत नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे.
नॅशनल स्टॉक एक्सचेंज दोन प्रकारचे आहेत. एक आहे नॅशनल लेवलचं, जे पूर्ण भारतामध्ये रनआउट करतं, आणि दुसरं जे स्टॉक एक्सचेंज आहे हे दिल्ली रिजनसाठी, कारण की दिल्ली पण एक स्टेट येतं, त्याच्यासाठी पण दिल्लीमध्ये फक्त ट्रेडिंग करायचं असेल तर हा दिल्ली स्टॉक एक्सचेंज बरोबर नॅशनल स्टॉक एक्सचेंज पण रनआउट करतं. तर त्याच्यामुळे NSE इथे पण नावाला आहे. असे टोटल 21 रिजनल स्टॉक एक्सचेंज आहे भारतामध्ये आणि एक आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. हे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे दिल्लीचं. नंतर हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे. हे आय थिंक CSE असेल, म्हणजे कॅलकत्ता स्टॉक एक्सचेंज आहे. असे बरेच 21 आणि हे 22 स्टॉक एक्सचेंज आहे भारतामध्ये जे ऑथराइज आहे, रजिस्टर्ड आहेत. अनरजिस्टर्ड भरपूर आहे, त्याची गॅरंटी गव्हर्नमेंट घेत नाही. आता लास्ट पार्ट जो आहे तो आहे फेस व्हॅल्यू आणि नॉमिनल व्हॅल्यू. आता फेस व्हॅल्यू म्हणजे काय येतं, तर द प्राइस स्टेटेड ऑन द बॉडी ऑफ शेअर्स और डिबेंचर इज कॉल्ड इज फेस व्हॅल्यू और नॉमिनल व्हॅल्यू. म्हणजे ज्या प्राइसने पर्टिक्युलर शेअर किंवा डिबेंचर रजिस्टर केला जातो कंपनीमध्ये, दॅट प्राइस इज कॉल्ड एज अ फेस व्हॅल्यू. आणि मार्केट व्हॅल्यू काय असते, त्याला कॅश व्हॅल्यू पण म्हणतात. द प्राइस ॲट विच डिबेंचर और शेअर इज ॲक्च्युअली bought or sold is known as a market value. म्हणजे ज्या प्राइसने तुम्ही परचेस करताय किंवा सेल करताय, तर त्या केसमध्ये ती प्राइस ज्या प्राइसने सेल किंवा परचेस करता आहे मार्केटमध्ये, दॅट प्राइस इज कॉल्ड एज अ मार्केट व्हॅल्यू. तुम्हाला ह्या व्हॅल्यूज कळल्या पाहिजे, कारण की फेस व्हॅल्यूवर डिव्हिडंड असतो, मार्केट व्हॅल्यूवर इन्व्हेस्टमेंट असते. सो आपल्याला जे सम्स येतात की विच इन्व्हेस्टमेंट इज बेटर किंवा कोणते फेस व्हॅल्यू नुसार तुम्हाला किती डिव्हिडंड गेन कोणता आहे, त्यासाठी ह्या दोन टर्म्स माहिती पाहिजे. सो फेस व्हॅल्यू म्हणजे ओरिजिनल व्हॅल्यू ज्याने रजिस्टर झालेला आहे, आणि मार्केट व्हॅल्यू म्हणजे द व्हॅल्यू इन द मार्केट ॲट द टाइम ऑफ परचेस और सेल ऑफ शेअर्स और डिबेंचर. त्याच्यामध्ये 3 टर्म्स असतात. एक आहे ॲट प्रीमियम, ॲट डिस्काउंट आणि ॲट पार. मग ॲट प्रीमियम म्हणजे काय, जेव्हा फेस व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यूपेक्षा कमी असेल तर ते ॲट प्रीमियम असतं. म्हणजे 100चं सपोज फेस व्हॅल्यू आहे 100 आणि मार्केट इश्यू केला आपण 125 ने, म्हणजे फेस व्हॅल्यू काय झाली, मार्केट व्हॅल्यू पेक्षा कमी झाली. सो मार्केट व्हॅल्यू हायर आहे, म्हणजे प्रीमियमने आपण तो शेअर किंवा डिबेंचर इश्यू केला आहे. सेकंड आहे डिस्काउंट. डिस्काउंटला रिव्हर्स येणार, म्हणजे सपोज 100चा तुमचा शेअर आहे आणि तुम्ही इश्यू केला 90ला मार्केटमध्ये, म्हणजे मार्केट प्राइस काय झाली, कमी झाली, म्हणजे फेस व्हॅल्यू जास्त आली, त्या केसमध्ये डिस्काउंटने इश्यू केलं असं म्हटलं जातं. आणि दुसरा आहे ॲट पार. ॲट पार म्हणजे 100चा शेअर आहे, तुम्ही 100लाच इश्यू केला, इट विल बी युअर ॲट पार. ठीक आहे, हे समजलं कन्सेप्ट सगळ्यांना. इट्स अ थेअरी पार्ट, एवढं तुम्हाला कशामध्ये असतं, तर हे तुम्हाला शॉर्ट नोटमध्ये असू शकतं किंवा MCQ मध्ये तुम्हाला विचारतील की ॲट प्रीमियम म्हणजे फेस व्हॅल्यू इज हायर दॅन मार्केट व्हॅल्यू और लोअर दॅन मार्केट व्हॅल्यू. मग ते आपल्याला ते तुम्हाला आन्सर देता आलं पाहिजे. ओके, एक छोटंसं एक्झाम्पल बघू 2 मिनिटाचं, आणि नंतरचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहे. अजून 7 मिनिटं आहेत, राईट. आता काय आहे, अ सम ऑफ मनी गॉट बाय सेलिंग शेअर्स ऑफ ₹1,500 in 10% at 135 was deposited in a bank at 8% per annum. Which investment gives a better return? मग त्यांनी आपल्याला ऑप्शन विचारलंय. काय विचारलंय, सम ऑफ मनी गॉट बाय सेलिंग शेअर्स. शेअर्स कितीचे आहे, 1500 रुपयाचे शेअर्स आहे, ते 10% ॲट 135, म्हणजे 135 काय झाली तुमची मार्केट व्हॅल्यू. प्रॉब्लेम रीड कसा करायचा लक्षात ठेवा, हा 10% आहे म्हणजे हा आहे डिव्हिडंड रेट. ठीक आहे, 10% आहे, हा झाला डिव्हिडंड रेट. ॲट म्हणजे हे झाले मार्केट व्हॅल्यू, जे ही आता इथे त्यांनी फेस व्हॅल्यू दिलेली नाहीये. आता 135 आहे म्हणजे हे राउंडेड टू 100 आहे, मग आपण फेस व्हॅल्यू इथे 100 अज्युम करणार. ठीक आहे, आणि हे 1500 काय त्यांचे फेस व्हॅल्यू आहे, शेअर्स त्यांचे 1500चे, म्हणजे किती शेअर्स येणार ते पण आपल्याला कॅल्क्युलेट करणार. सो पहिलं आहे की त्यांची शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, कशी आहे ती 10% ॲट 135 आहे, आणि जेव्हा ही अमाऊंट विकणार सेलिंग शेअर्स, राईट, जेव्हा हे सेल करणार 135 ने तेवढे शेअर्स, तर ती इन्व्हेस्टमेंट जर बँकेत इन्व्हेस्टमेंट केली तर बँकेतली इन्व्हेस्टमेंट फायदेशीर आहे की शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट बेनिफिशियल आहे. सो बँक और शेअर्स वी हॅव टू कम्पेअर द इन्व्हेस्टमेंट अँड गिव्ह द जजमेंट. आता याच्यामध्ये कसं करायचं, ठीक आहे. पहिलं 2 ऑप्शन्स आहे आपल्याला. पहिलं एक ऑप्शन आहे इन्व्हेस्टमेंट इन शेअर, आणि दुसरी आहे इन्व्हेस्टमेंट ऑफ सेल्स अमाऊंट बाय डिपॉझिट इन बँक. म्हणजे एक बँकेत डिपॉझिट केली आणि एक शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट केली. तर शेअर्स मध्ये केली तर काय होणार बघा, 1500 अमाऊंट आहे,
ती 10% मध्ये इन्व्हेस्ट केली आहे. म्हणजे काय, फेस व्हॅल्यू सपोज आपण 100 घेऊ. का बरं? कारण की हे 135 मल्टिपल ऑफ 100 आहे म्हणून आपण 100 फेस व्हॅल्यू घेतली. मार्केट प्राइस किती आहे 135 आणि डिव्हिडंड रेट झाला 10%. मग नंबर ऑफ शेअर्स कसे येणार, ही आपली फेस व्हॅल्यू आहे राईट. सो 1500 डिवाइड बाय फेस व्हॅल्यू किती होती 100. म्हणजे वी गेट द नंबर ऑफ शेअर्स ॲज अ 15 शेअर्स. मग 15 शेअर्स असतील तर 15 शेअर्स नुसार 10% रेट आहे. म्हणजे 100ला 10% रेट आहे. म्हणजे डिव्हिडंड किती झाला 10 रुपीज पर शेअर झाला. आपला डिव्हिडंड कसा मिळणार 15 शेअर्स इंटू 10 रुपीज पर शेअर वी गेट द डिव्हिडंड ऑफ 150. हे समजलं सगळ्यांना. 1500 आपली इन्व्हेस्टमेंट आहे ऑलरेडी केलेली, ती आहे फेस व्हॅल्यू. आपण फेस व्हॅल्यू 100 घेतली. सो वी जस्ट गेट द नंबर ऑफ शेअर्स कसे घेतले 1500 डिवाइड बाय 100 वी गेट द 15 शेअर्स. आणि मार्केट प्राइस 135 आहे ते आपण इथे यूज करणार आहे. ठीक आहे. आता बघा 1500 ऍट मार्केट प्राइस किती येणार 1500 ची. जर 100ला मार्केट प्राइस आहे 135 तर 1500 ला किती, यू विल गेट 2025. किंवा दुसरा ऑप्शन आहे नंबर ऑफ शेअर्स आपण इथे काढलेले आहे 15 शेअर्स राईट. तर 15 ला मल्टिप्लाय बाय तुम्ही केले 135 ने तरी तुम्हाला सेम अमाऊंट येणार. करून बघा वाटलं असतं आन्सर बरोबर येतंय का. येस मॅम. येतंय राईट. कोणत्याही अँगलने करा, मॅथ्सला तुम्हाला कसं गेलं तरी आन्सर सेम येणार. एक तर असं करा किंवा 15 शेअर्स मल्टिप्लाय बाय मार्केट प्राइस यू विल गेट 2025. म्हणजे काय झालं, शेअर सेल केल्यानंतर आपल्याला एवढी अमाऊंट मिळते आणि मग ही अमाऊंट आपण कुठे इन्व्हेस्ट करणार बँकेमध्ये. बँकेमध्ये इन्व्हेस्ट केली म्हणजे किती टक्केने करायची, आपल्याला 8% दिलाय. बाय डिफॉल्ट काही दिलेला नाहीये, तो आपण सिम्पल इंटरेस्ट काढणार. मग आपल्याला जर 2250 ही जर अमाऊंट आपण इन्व्हेस्ट केली तर आपल्याला सिम्पल इंटरेस्ट किती मिळणार. एसआयचा फॉर्म्युला काय, पेणार आपण 100. मग 2025 मल्टिप्लाय बाय रेट 8 आणि 1 इयर साठी काढायची म्हणून दिस वन. म्हणजे आपल्याला अमाऊंट मिळणार इंटरेस्टची 162. म्हणजे काय, आता बघा डिव्हिडंड मिळतोय आपल्याला 150 पर इयर आणि इंटरेस्ट किती मिळतोय 162. मग कोणती हायर अमाऊंट आहे याच्यापैकी, बघा बरं कोणती हायर. 162 राईट 162 आहे. इट मीन्स काय झालं, याचा अर्थ आपल्याला कोणती बेनिफिशियल आहे सेकंड इन्व्हेस्टमेंट. सो लास्टला तुम्हाला जजमेंट द्यायचं आहे, इन्व्हेस्टमेंट इन बँक इज बेटर ॲज इट गिव्स अॅन्युअली ₹12 मोर दॅन दॅट ऑफ शेअर्स. हे 150 मिळत आहे, हे 162 मिळत आहे. म्हणजे एक्स्ट्रा किती मिळत आहे 12 रुपीज पर इयर. म्हणजे आपल्याला अॅन्युअली 12 रुपये जास्त मिळत आहे जर आपण बँकेत इन्व्हेस्टमेंट केली तर. म्हणून आपलं जजमेंट काय राहणार, इन्व्हेस्टमेंट इन बँक इज बेटर ॲज इट गिव्स अॅन्युअली ₹12 मोर दॅन दॅट ऑफ शेअर्स. ठीक आहे. असे छोटे सिम्पल सम्स आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचे आहे. थँक्यू. आजचं लेक्चर आपल्या इथे संपलं आहे. कोणाला काही विचारायचं असेल डिफिकल्ट तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. शेअर्सचा टॉपिक सोपा आहे. शेअर्सवरच म्युच्युअल फंड पण डिपेंड आहे. सो इट विल बी इझी, त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही.